आज थोड्या वेळापूर्वी मी राज्याच्या आयजींना एक दोन विषयासंदर्भात भेट घेऊन आलेलो आहे। त्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय बारसू या ठिकाणी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्तिगतरित्या नागरिकांना महिलांना जो छळ सुरू केलेला आहे, मारहाण सुरू केलेली आहे, एक राजकीय दबावाने पूर्वग्रहपणे नागरिकांचा छळ त्यांनी चालविलेला आहे। आणि ज्या दिवशी बारसूचा दौरा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी केला होता, एका मुलीने सर्व माहिती उद्धवजी ठाकरे साहेबांना दिली होती। या मुलीला तब्बल 2-2.5 तास बोलवून अक्षरशः दमबाजी धनंजय कुलकर्णी यांनी केली। त्या मुलीला असं सांगितलं की तू याच्यानंतर कुठे बोलशील तर तुला जीवनातून उठवेल। पत्रकारांची मुस्कळदाबी, अनेक लोकांना गावबंदी। खरं तर तेथील तहसीलदारांनी जो आदेश काढला होता गावबंदीचा तो चुकीचा होता, न्यायालयाने रद्द ठरविला। आणि मी स्वतः या संदर्भात कलेक्टरशी बोललेलो आहे। त्याचप्रमाणे मी एका विषयाला गेलो होतो की परवाजी पोलीस भरतीची परीक्षा मुंबईमध्ये झाली, याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे। गैरव्यवहाराचा अर्थ असा की काही मुलांना जास्त मार्क्स पडूनही त्यांचं मेरिट लिस्टमध्ये नाव नाही, आणि काही मुलांचं कमी मार्क पडून सुद्धा मेरिट लिस्टमध्ये नाव आहे। 22-23 वर्षाच्या मुलांना एक्स मॅन म्हणून, म्हणजे मिलिटरीतून रिटायर्ड म्हणून त्या संवर्गातून काही लोकांची निवड झालेली आहे। आता मला सांगा, 23 वर्षाचा मुलगा कसा काय एक्समॅन होईल? लागला कधी आणि एक्समॅन कधी झाला? EWS जे आहे, EWS मधून सुद्धा अशाच पद्धतीनं घटना घडलेल्या आहे। कित्येक लोकांनी ब्ल्यू टिकचा वापर करून प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहे। काही प्रश्नपत्रिकेवर पर्यवेक्षकांनी, तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी नाव लिहायला सांगितलं होतं प्रश्नपत्रिकेवर। ही सगळ्यात मोठी चूक आहे, कारण प्रश्नपत्रिकेवर आपली ओळख कधीही दाखवता येत नाही। आणि म्हणून या दोन विषयात मी आयजींना भेटलो। त्याचप्रमाणे आजपासून सरकारने शासन आपल्या दारी अशा प्रकारची एक योजना हाती घेतलेली आहे। माझ्या माहितीप्रमाणे सरकारचे मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज रत्नागिरीत या योजनेसाठी जातात। याच्यात करत काय सरकार? ज्या योजना नित्य नियमाने चालू आहे, संजय गांधी योजना असेल, श्रावणबाळ असेल, घरकुल असेल, या सगळ्या योजनेचं एक प्रमाणपत्र 75,000 लोकांना द्यायचं त्यांनी टार्गेट ठेवलं। हे होऊ शकत नाही। 75,000 लोकांना एवढ्या कमी काळात अशा पद्धतीनं लाभ देता येणं अशक्य आहे, कारण सरकारच्या तिजोरीत सरकारचेच अजून 1 लाख कोटींचे धनादेश देऊनही वटलेले नाही, अशा प्रकारची आर्थिक स्थिती आहे। परंतु आपल्या दारी जात असताना सरकारने जे शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान जाहीर केलं हे अजून मिळालेलं नाही। सततच्या पावसाचं अनुदान देण्याचं मागच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा सरकारने जाहीर केलं 3100 कोटी रुपयाचं, हे अजून मिळालेलं नाही। कृषी विभागात बोगस बियाण्याचा सुळसुळाट या ठिकाणी निर्माण झालेला, हे अजून झालेलं नाही। कापसाच्या बियाण्याचा भाव यावर्षी वाढलेला आहे, सरकार हे थांबवू शकलेलं नाही। आणि सरकार जनतेच्या दारी जाऊन करतंय काय? आणि म्हणून ही योजना निव्वळ काही लोकांचे घर भरण्यासाठी, प्रसिद्धीवर जवळपास 52 कोटी रुपये, 52,90,80,000 रुपये खर्च आहे। म्हणजे 53 कोटी रुपये खर्च या शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी, लोकांच्या घरोघरी जाण्यासाठी। त्याचं जर तुम्ही डिटेल सर्क्युलर कधी बघितलं तर एखादी जिंगल बनवणे, FM चॅनलला जाहिराती देणे, त्याला 45,000 रुपये, त्याला 50,000 रुपये, अशा पद्धतीनं अवाढव्य। कारण आम्ही काम करतो, आम्ही सगळे काम करत असताना ज्या पद्धतीनं दरपत्रक जाहीर केलेलं आहे, अतिशय चुकीचं। कम्युनिटी रेडिओ 50 लाख रुपये, खाजगी FM रेडिओ 1,83,75,000 रुपये, माझ्याकडे त्याचं ST महामंडळ जाहिराती लावणे 1,13,75,000 रुपये। म्हणजे थोडक्यात जनतेच्या पैशाचा अपव्यय काही ॲडव्हर्टायझिंग एजन्सींची पोट भरण्यासाठी। आणि माझाच आरोप असा आहे की ज्यांना याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं असेल, या एजन्सी खाजगीमध्ये सुद्धा सरकारची तळी उचलतात। मग कोणी फेसबुकचं पेज बनवतात, कोणी वेगळ्या पद्धतीनं प्रसिद्धी करतं,
अशा पद्धतीनं सुद्धा याचा उद्देश दिसतो। आज गुन्हेगारीचं प्रमाण जर बघायला गेलं तर अनेक मुली या महाराष्ट्रातून मागच्या सगळ्या वर्षभरामध्ये जवळपास 5,000 मुली या महाराष्ट्रातल्या कुठे तिचा ठाव ठिकाणा लागत नाही। आदिवासी विभागातील आश्रम शाळेमध्ये निकृष्ट प्रकारचं भोजन मिळतं। त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं काल शैक्षणिक विषय जर गेला तर शाळा बाह्य मुलांचं प्रमाण या महाराष्ट्रात उत्तर प्रदेश आणि बिहारबरोबर महाराष्ट्रात सुद्धा शाळा बाह्य मुलांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे। आणि या सगळ्या धर्तीमध्ये सरकार कोणत्या तोंडाने शासन आपल्या दारी जातंय अशा प्रकारचा प्रश्न माझा या सरकारला आहे। आणि म्हणून सरकार पूर्णपणे फेल्युअर झालेलं आहे। फेल्युअर झालेलं असताना एक जनतेसमोर जाहिरातबाजीच्या रूपानं समोर जाण्यासाठी सरकार असे खोटे नाटे कार्यक्रमाचं आयोजन केलं। याचा आधी नाव होतं कोणतं तरी योजनाची जत्रा। आता योजनाची जत्रा हे नावच कसं दिलं, आता त्याचं नाव बदलून शासन आपल्या दारी केलं आहे। आणि म्हणून शासन आपल्या दारी जात असताना सरकारने शेतकऱ्यांना मदत मिळाली का याचं उत्तर दिलं पाहिजे। शेतकऱ्यांना बियाणं स्वस्त दरात मिळणार का याचं उत्तर दिलं पाहिजे। शेतकऱ्यांना कर्ज मिळणार का याचं उत्तर दिलं पाहिजे। शेतकऱ्यांना खत मिळणार का याचं उत्तर दिलं पाहिजे। आणि म्हणून शैक्षणिकदृष्ट्या आजही कित्येक RTIच्या अंतर्गत ज्या शाळांना प्रवेश आहे त्याचं अनुदान सरकारने दिलेलं नाही। कित्येक गोरगरीब मुलांचा प्रवेश त्याच्यामुळे त्या शाळेमध्ये झालेला नाही, कारण या शाळा आता त्याच्यातून नाव काढून घ्यायला लागलेल्या आहे। कारण ज्या गरीब लोकांना अशा पद्धतीनं सरकार आधी मदत करत होतं, परंतु सरकारने या शाळेचं अनुदानच दिलं नाही, म्हणून आता या शाळा सुद्धा या योजनेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतायत। आणि म्हणून मला असं वाटतं सरकारचा हा उपक्रम अतिशय बोगस दिखाऊपणाचा आहे, सरकारी पैशाचा अपव्यय आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, ग्रामीण भागामध्ये गावच्या तलाठीपासून ग्रामसेवकापर्यंत सगळ्यांना सगळे कामं सोडून या कामात सरकारने लावलेलं आहे। आताच्या काळात येणाऱ्या काळात आता पाऊस पाणी जवळ आलेलं आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं प्रशासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना काम असतं, परंतु ते टाळून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने पूर्ण यंत्रणा लावलेली आहे। आणि म्हणून या सगळ्या बाबी अतिशय गंभीर आहे, अतिशय चुकीच्या आहे। तुम्ही मुंबई पोलीस भरतीमध्ये घोटाळा झाला असं म्हटलं, त्या प्रकरणी काही चौकशी नेमण्याचं वगैरे आश्वासन दिलेलं आहे? मी आता आज IG साहेबांना भेटलो, रजनीश शेठ साहेबांना, त्यांना मी याच्या डिटेल माहिती दिली। काल मला या संदर्भात अनेक विद्यार्थी भेटले, काल नाही मागच्या 4-5 दिवसापासून भेटतात, परंतु काल या संदर्भात मी चर्चा केली। आझाद मैदानावर त्यांना आंदोलन करायचं होतं, पोलिसांनी आंदोलन करू दिलं नाही। ठीक आहे, त्यांनी परवानगी काढली नव्हती, परवानगी काढून आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, परंतु ज्या पद्धतीनं या परीक्षा झाल्या या संशयास्पद आहे। कारण एक उदाहरण, एक विद्यार्थी माझ्याकडे आला की त्याला स्वतःला 18 मार्क आहे आणि 16 मार्कवाला मेरिटमध्ये 18 मार्कवाला मागे आहे। मी याची माहिती दिली की रिझर्वेशन असं असू शकतं, तर तसंही नाही आहे। दोघांचं सेम, दोघंही सेम EWS याच्यामधले आहे, त्याचं नाव आले नाही। एक मुलगा 23 वर्षाचा एक सर्व्हिसमन म्हणून आलेला आहे। मला सांगा, 23 वर्षाचा मुलगा एक सर्व्हिसमन कसा असू शकतो? सेवेत कधी गेला तो, एक्स कधी झाला आणि आता आला कसा? आणि म्हणून एक मुंबईच्या ग्रामीण भागात या भरती झाली, अतिशय चांगल्या परीक्षा झाल्या, परंतु मुंबईमध्ये या सगळ्या परीक्षेत अनागोंदी झालेली आहे। चौकशी केली जाणार असं म्हटलं की नाही, मी निवेदन दिलं। मी निश्चित हा विषय चौकशी करावी, मी त्या संदर्भात रितसर निवेदन दिलं। मी आज मीडियाला ते सगळे निवेदन पाठवणार आहे, परंतु याची चौकशी झाली पाहिजे आणि शक्य झालं तर या परीक्षा पुन्हा झाल्या पाहिजे अशा प्रकारची मागणी माझी आहे। कारण पार फलटणपासून दहिसरपासून या सगळ्या ठिकाणून पेपर फुटल्याच्या गोष्टी आल्या आहेत। मुलांनी ब्ल्यूटूथच्या माध्यमातून पेपर पाठवून बाहेर मोबाईलच्या माध्यमातून आणि नंतर ब्ल्यूटूथच्या माध्यमातून याचे उत्तरं ऐकून उत्तरं सोडवले। असे ब्ल्यूटूथसुद्धा जप्त पोलिसांनी केले, गुन्हेसुद्धा दाखल झालेले आहेत। आणि म्हणून ही बाब गंभीर आहे। ज्या कोणत्या एजन्सीने परीक्षा घेतल्या ती सुद्धा याला जबाबदार आहे। आणि म्हणून अशा पद्धतीने बेजबाबदार संस्था बेजबाबदारपणे परीक्षा घेत असतील तर अशा संस्थेला या महाराष्ट्रात काम करू नाही दिलं पाहिजे। बाजूमधील पोलिसी कारवाईवरती तुम्ही आता आक्षेप घेतलाय, ज्या मुलीने उद्धव ठाकरेंना माहिती दिली, तिला देखील बसवून ठेवलं, तिला धमकी दिली, तर अशा पोलिसांवरती काही कारवाईची मागणी तुम्ही DGंकडे केली आहे? बिलकुल केलेली आहे। जे रत्नागिरीचे SP आहे त्यांना वर्दीतला गुंडा अशा पद्धतीनं प्रतिक्रिया स्थानिक लोकांनी दिलेली आहे। सोशल मीडियावर या असा ट्रेंड आहे की धनंजय कुलकर्णी जे SP आहे त्यांना वर्दीतला गुंडा म्हटलं पाहिजे
आणि हे जे आहे धनंजय कुलकर्णी सरकारच्या एका मंत्र्याचे नुसतं पाय धुवून पाणी प्यायचं एवढं बाकी त्यांनी ठेवलेलं आहे। एवढ्या पद्धतीनं सरकारी यंत्रणेच्या सरकारच्या मंत्र्याचे बटीक रत्नागिरीचे SP झालेले आहे। मला वाटतं निश्चित आता मी आयजीकडे भूमिका मांडली आहे, पण येणार काळात अधिवेशनात या आयजीचे सगळे कारनामे निश्चित सरकारच्या समोर आणू आणि यांना कारवाई करायला आम्ही सरकारला भाग पडू। तर सध्या शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत आहे। प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना सावध राहण्याचा इशारा दिलेला आहे काल, काय सांगणार? मला वाटतं तिन्ही पक्ष आणि प्रकाश आंबेडकरी हे सगळे मोठे राजकारणातले अनुभवी लोक आहेत, सगळे ज्याच्या त्याच्या ठिकाणी सावधतेनं काम करत असतात। दिल्लीमध्ये नवीन संसद भवनाच्या इमारतीचं उद्घाटन होत आहे। विरोधी पक्षांच्या सर्व नेत्यांनी बहिष्कार टाकलेला आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच प्रतिक्रिया आलेली आहे की या लोकार्पण सोहळ्यावरती बहिष्कार घालणं हा दुटप्पीपणा आहे, लोकशाहीला नाकारणं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस। या बाबतीत विरोधी पक्षांनी आणि शिवसेनेनं भूमिका स्पष्ट केलेली आहे। या देशाचे घटनात्मक प्रमुख हे राष्ट्रपती आहे आणि या नवीन इमारतीचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झालं पाहिजे, परंतु स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी मला असं वाटतं राष्ट्रपती सारख्या घटनेच्या दृष्टीनं सर्वोच्च असणाऱ्या संस्थेलाच डावलणं हाच सगळ्यात मोठा लोकशाहीचा अपमान आहे, अवमान आहे आणि खरा दुटप्पीपणा हाच आहे। प्रकाश आंबेडकर असं म्हणाले सावधतेची भूमिका बोलताना की उद्धव ठाकरे गटाला मी आत्ताच सावध करतोय, कारण काँग्रेसचे सगळे नेते हे दिल्लीतल्या नेतृत्वात अडकलेले आहेत, शिवाय राष्ट्रवादी हे घरातल्या गोष्टीमध्ये अडकलेलं आहे, त्यामुळे स्वतःचं वाटोळ करून घेऊ नका, महाविकास आघाडीच्या नादाला लागू नका। तुमच्याच गटासोबत आता असणारे एक गट अशा पद्धतीने आता भूमिका घेतोय की महाविकास आघाडीच्या नादाला लागू नका म्हणून, त्यावर तुम्ही काय म्हणता? असं महाविकास आघाडीच्या नादाला लागू नका असं बोललेले नाही ते। ओव्हरऑल या राजकीय पक्षांच्या भूमिकेविषयी सावधतेनं काम करा अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आणि मला वाटतं अशी भूमिका मित्रत्वाच्या नात्याने बाळासाहेबांनी सांगणं काही चूक असं मला वाटत नाही। अगदी कोकण रेल्वेचे तिकीट जी बुकिंग होत आहे त्याच्यामध्ये काही दलाल ही तिकीट बुक करून घेण्यामध्ये मदत करतायत, त्यामुळे चौकशी करण्याची मागणी अजित पवारांनी केली, स्वतः विनायक राऊत यांनी सुद्धा ती मागणी केलेली आहे। तुमची भूमिका? बरोबर आहे, स्कॅम असल्याचं बोललं जात आहे। बरोबर आहे। याच्यात रेल्वेमध्ये अनेक दलाल कार्यरत आहेत। जर एखादी साईट ओपन झाल्यानंतर 2 ते 5 मिनिटात बंद होती, याचा अर्थ हे तिकीट घेतं कोण? कारण लोक ऑनलाईन सातत्यानं राहत असताना तेवढ्याच वेळात पूर्णपणे तिकीट विक्री होणं, याचा अर्थ रेल्वेचे अधिकारी आणि काही दलाल यांचं संगनमत निश्चितपणे आहे। अशा दलालावर आणि अशा अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे। हे तिकीट सर्वसामान्य माणसांना मिळालं पाहिजे। सर्वसामान्य माणसाला तिकीट न मिळता दलालांना तिकीट मिळतं, परंतु सर्वसामान्य माणसाला तिकीट मिळत नाही, मला असं वाटतं हे चुकीचं आहे। आपने बाकायदा डीजी से मुलाकात की, कौन कौन से अहम मुद्दे थे जिनकी जानकारी दी है और क्या? डीजी से हमने बारसू में जो घटनाएं पिछले महीने भर में हो रही है उसके बारे में डीजी साहब से मुलाकात की है। जो रत्नागिरी के SP धनंजय कुलकर्णी ये जिस तरीके से काम कर रहे हैं, ये सरकार के नौकर है, लेकिन सरकार के कुछ मंत्रियों के नौकर जैसा बर्ताव इनका रहा है। अभी यहाँ का कोई जगह का कोई भू संपादन नहीं हुआ। प्राइवेट प्रॉपर्टी में भी जिसकी प्राइवेट प्रॉपर्टी है उनके प्रॉपर्टी भी विदाउट परमिशन कोई संस्था सर्वेक्षण कर रही है। मेरे प्रॉपर्टी पे मेरे परमिशन के बिना जाना ये गलत है। बारसू में जिस तरह औरतों पे ग्रामस्थों पे जिस प्रकार अन्याय हुआ है, गावबंदी की है, पत्रकारों पे अन्याय हुआ है, ये सारासार नाइंसाफी यहाँ की जनता से यहाँ के SP कर रहे हैं। उन पे कार्रवाई करनी चाहिए, क्योंकि ये SP को जनता खाकी वर्दी में का गुंडा ऐसा नाम यहाँ के लोगों ने दिया है। और ऐसे लोग महाराष्ट्र के संस्कृति को, परंपरा को एक कलंक है, क्योंकि महाराष्ट्र में एक पुलिस की एक प्रतिमा है। सरकार किसका भी हो, पुलिस एक
सही तरीके से काम करती है, ऐसा एक महाराष्ट्र की इमेज है, प्रतिमा है महाराष्ट्र के पुलिस की। और इस प्रतिमा को धब्बा लगाने का काम धनंजय कुलकर्णी कर रहे हैं। इन पे कार्रवाई करना चाहिए, ये भूमिका शिवसेना ने ली है। जिस तरह से पेपर घोटाला सामने आया, पेपर घोटाले में मुंबई में जो एग्ज़ाम हुई है पुलिस भर्ती के, इसमें ब्लूटिक के माध्यम से अनेक एग्ज़ाम होते टाइम अनेक बच्चों ने पेपर छुड़ाया है। इससे जो स्टडी करके परीक्षा देते उन पे अन्याय हुआ है। कितने बच्चों को आंसर शीट पे नाम लिखने को कहा, ये भी गलत है। कि कई बच्चों के मार्क्स ज़्यादा होने के बाद भी कम मार्क्स वाले बच्चों का मेरिट में नाम आया, ये भी गलत है। कुछ बच्चे 23वें साल में एक सर्विसमैन बोल के नाम आया है, ये भी गलत है। और मुंबई के पुलिस भर्ती में बड़ी धांधली हुई है। ये एग्ज़ाम और एक बार लेना चाहिए, ऐसे हमारी मांग है। जिस तरह से सरकार योजना चला रही है कि सरकार उनके दारी, क्या लगता है फंड है जो सरकार उनके योजनाओं को? सरकार के पास सिर्फ एडवर्टाइजिंग के लिए और कुछ मीडिया के पेट भरने के लिए पैसा है। जनता को देने के लिए, किसानों के लिए जो अनेक योजना सरकार ने जाहिर की थी, जैसा प्रोत्साहन अनुदान अभी तक मिला नहीं है। अतिवृष्टि हुई, उसके पैसे मिले नहीं। सततचा पाऊस जिसको बोलते हैं, कंटिन्यू जो पानी गिरा, उसके बारे में अनुदान 3100 करोड़ रुपए वो सरकार ने देने की घोषणा है, वो अभी तक मिली नहीं। बी बियाने के इंडस्ट्री महाराष्ट्र से निकाल के तेलंगाना में, आंध्रा में, मध्य प्रदेश में जा रही है। इसलिए सरकार का, महाराष्ट्र के सरकार का कृषि मंत्रालय का धोरण गलत है। ये सबके तरफ ध्यान देने के बजाय सरकार जनता को गुमराह बना के एडवर्टाइजिंग के माध्यम से सिर्फ लोग इकट्ठा करके जो योजना परंपरागत चालू है महाराष्ट्र में, उसके लिए लोगों को एक करके एक दिखावा कर रहे हैं। जनता सरकार जब अपने घर पे आई, ऐसा ये जनता के एक गुमराह करने का ये प्रकार है। और सरकार ये सब पूरी स्थिति में देखा जाए तो जनता का मुंह में उन्होंने एक प्रकार का जो निवाला है वो नहीं दिया है। इसलिए सरकार की इस भूमिका का हम निषेध करते हैं। एक चीज ये भी देखी गई, संसद के भवन को लेकर राजनीति शुरू, अपोजिशन ने सभी ने ना कह दिया। नीतीश राणे कहते हैं जो उसका विरोध करेगा वो देशद्रोही है। नीतीश राणे देशद्रोही और देशप्रेमी कहाँ ठहराएगा? लेकिन जिस देश के राष्ट्र के प्रमुख है राष्ट्रपति, उनको ही ऐसे प्रोग्राम में उनके हाथ से, सही बोलो तो ये देश की सब में बड़ी वास्तु बनी है। और ऐसे वास्तु का उद्घाटन देश के राष्ट्रपति जी के हाथ से होने की ज़रूरत है। लेकिन आज सर्वोच्च संस्था जो राष्ट्रपति है उसको भी सरकार मानती नहीं है। तो ऐसी सरकार लोकशाही को लेके चल रही है क्या नहीं चल रही, ये भी सवाल जनता के मन में है। जिस तरह से देशद्रोही शब्दों का इस्तेमाल किया, कितना उचित है? वो अभी देशद्रोही नीतीश राणे के इसमें जवाब क्या देने की जरूरत? नीतीश राणे कुछ भी बोलते उसको जवाब देने की मुझे नहीं लगता जरूरत है। सर केजरीवाल बाकायदा आज पहले उद्धव जी से मिले, अब शरद पवार से मिल रहे हैं। उन्होंने अपनी बातें तो सामने रख दी। उन्होंने ये भी कहा कि सेमीफाइनल के तौर पे 2024 को देखा जा रहा है। क्या लगता है विपक्ष की एकजुटता बन पाएगी? बिल्कुल बनने जा रहे हैं। धीरे धीरे पूरे देश के विपक्ष एक जगह आ रहे हैं। और अभी पूरा जो आने वाली लोकसभा है, इसमें हमें लगता है कि पूरे के पूरा विपक्ष एक होकर अभी की जो सरकार है भारतीय जनता पार्टी की, नरेंद्र मोदी जी की, ये सरकार को बराबर हराने के लिए पूरी तरह सक्षम विपक्ष हो रहे हैं। सर फडणवीस असं म्हणाले आहेत की नागनाथ स्थापना जरी एकत्र आली तरी आमचंच सरकार आहे ना, कारण आमच्यासोबत टिकणार आहे. आता मला असं वाटतं गद्दारांना घेऊन सरकार चालवत असताना सापनाथ आणि नागनाथ तुम्ही कोणाला बोलताय? साप शेतकऱ्याचा मित्र आहे. नाग प्रत्यक्षात महादेवाच्या गळ्यात असतो. ज्या नागाला महादेवाची साथ असते. आणि मला वाटतं हे सापनाथ नागनाथ तुम्ही म्हणत असाल, परंतु हे निसर्गाचे मित्र आहे. आणि म्हणून हे मित्र एक नाथ असो नाही तर 10 नाथ असो, या सगळ्या नाथांना निश्चित पराभूत करते. मुनगंटीवार म्हणतात की त्यांना स्वतःचे आमदार टिकवता आले नाहीत ना, ते जनतेचा विकास करतात. 40 आमदार सोडून गेले, आता तरी त्यांनी आत्मपरीक्षण करावं, ते करत नाही. मुनगंटीवारांनी हृदयापासून विचार करून सगळ्या गोष्टी बोलावं. मागच्या सरकारमध्ये किती सक्षम मंत्रालय आपल्याकडे होतं. आता तुमच्याकडे कोणतं मंत्रालय आहे? या मंत्रालय, साधं मंत्रालय तुमच्यासारख्या अनुभवी लोकांना सुद्धा मिळालेलं नाही.
आणि म्हणून तुमच्यासारख्या लोकांनी मला असं वाटतं या सगळ्या विषयाची तुमच्यावर पण ह्याच गोष्टी बीतत आहेत ना, आणि म्हणून मला असं वाटतं शिवसेनेला सल्ला देण्याच्या मागणीत पडत नाही. आम्ही आमचा पक्ष पाहू. जर आमचा पक्ष एवढा फुटला असेल हे असं तर आमच्या पक्षाची भीती तुम्ही का बाळगू नका. सर ये हिंदी में जानते हैं कि जिस तरह देवेंद्र फडणवीस ने जिन शब्दों का इस्तेमाल किया, नागनाथ अपना जिस तरह बाद में उन्होंने भले कहा ये एक उदाहरण है, लेकिन जिन शब्दों का इस्तेमाल किया है कि सर सांपनाथ नागनाथ बोल रहे होंगे, लेकिन मैं सांप को भी और नाग को भी, ये दोनों निसर्ग के मित्र है. सांप भी किसानों को ज़रूरी रहता है खेत में, और नाग प्रत्यक्ष भगवान शंकर के गले में होता है. इसलिए सांपनाथ और नागनाथ की शक्ति हम नकार नहीं सकते. ये शक्ति अगर एक हो जाएगी तो आपके पास एक नाद के जैसे और 10 नाद भी आए तो भी हम आपको परास्त करेंगे. थँक्यू. शेवटचा एक प्रश्न. देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया दिली की मोदींना हरवण्याचं विरोधकांचं स्वप्न आहे, सगळे खुर्चीचे सौदागर आहेत, मात्र त्यांचं हे स्वप्न पूर्ण होणार नाही, सगळे लोकशाहीच्या विरोधात आहेत. फक्त कर्नाटकच्या जनतेनं मोदींच्या प्रतिमेला कशा पद्धतीनं पराभूत केलं हे देशाने पाहिलेलं आहे. एकट्या मोदींच्या किती 30-40 सभा झाल्या, 10-20 शो झाले, सगळं करूनही भारतीय जनता पार्टी तिथं पराभूत झालेली आहे. आज या देशातले अनेक राज्य भारतीय जनता पार्टीच्या विरोधात हे महत्त्वाचे राज्य, जे राज्य त्यांच्या बाजूने आले, फोडतोड करून आलेले होते. येणाऱ्या काळात देशातली जनतासुद्धा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला पराभूत करेल. मला असं वाटतं या देशामध्ये हुकुमशाही चालू शकत नाही, आणि म्हणून या हुकुमशाहीला निश्चित देशातील जनता विरोध करेल, आणि 2024ला निश्चित या देशात भारतीय जनता पार्टीच्या विरोधातले सगळे विरोधी पक्ष एकत्र होऊन निश्चित नवीन पद्धतीने या देशामध्ये लोकशाहीचं राज्य येईल. विकासाचा ध्यास म्हणजे